नमस्कार मित्रांनो, देशातील कोट्यावधी गृहिणींसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात गृहिणींच्या घरगुती कामाला कुटुंबासाठी दिलेल्या योगदानाला महत्त्वपूर्ण मान्यता व स्पष्टीकरण दिलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की गृहिणीने कुटुंबासाठी केलेली घरगुती सेवा आणि काळजी ही केवळ भावनिक बाब नसून तिचे आर्थिक मूल्य देखील आहे। त्यामुळे मोटर वाहन अपघात प्रकरणांमध्ये गृहिणीचा मृत्यू झाल्यास तिच्या घरगुती सेवांचा तोटा हा स्वतंत्र भरपाईचा आधार मानला जाईल। इतकेच नाही तर न्यायालयाने गृहिणीच्या या योगदानाचे मूल्यांकन करताना दरमहा 30,000 रुपये इतकी रक्कम निश्चित केली। मित्रांनो, हा निर्णय का महत्त्वाचा आहे याचा सामान्य कुटुंबांवर काय परिणाम होऊ शकतो आणि सुप्रीम कोर्टाने गृहिणींना राष्ट्रनिर्माती का म्हटले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेणार आहोत। मित्रांनो, हे नेमकं प्रकरण काय होतं हे सगळ्यात आधी बघूया। या प्रकरणाची सुरुवात तब्बल 24 वर्षांपूर्वी झालेल्या एका रस्ते अपघातापासून झाली। एका गृहिणीचा अपघातात मृत्यू झाला होता। त्यांच्या कुटुंबाने मोटर वाहन कायद्यानुसार भरपाईची मागणी केली, परंतु प्रश्न असा होता की त्या गृहिणी होत्या, त्यांचे कोणतेही पगाराचे उत्पन्न नव्हते। मग त्यांच्या योगदानाचे मूल्यांकन कसे करायचे? घर सांभाळणे, स्वयंपाक करणे, मुलांची काळजी घेणे, कुटुंबाची व्यवस्था पाहणे, वृद्धांची सेवा करणे या सर्व गोष्टींची किंमत कशी ठरवायची? याच प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। सुप्रीम कोर्टाने म्हटले की घर सांभाळणे हे कोणतेही कमी महत्त्वाचे काम नाही। गृहिणी सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबासाठी विविध प्रकारच्या सेवा देत असतात। ती स्वयंपाकी असते, ती मुलांची काळजी घेणारी असते, ती वृद्धांची सेविका असते, ती कुटुंबाची व्यवस्थापक असते आणि अनेक वेळा ती कुटुंबाचा भावनिक आधारस्तंभ देखील असते। मात्र या सर्व कामासाठी तिला कोणताही पगार मिळत नाही। याचा अर्थ तिच्या कामाला किंमत नाही असा होत नाही। न्यायालयाने स्पष्ट केले की या सर्वांचे आर्थिक मूल्य आहे आणि त्याची दखल घेतली गेली पाहिजे। या निर्णयातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे न्यायालयाने केलेले निरीक्षण। सुप्रीम कोर्टाने म्हटले गृहिणी या राष्ट्रनिर्माती आहेत। न्यायालयाच्या मते कुटुंब घडवणे म्हणजे समाज घडवणे आणि समाज घडवणे म्हणजेच राष्ट्रनिर्मितीच। लाखो गृहिणींच्या निस्वार्थ परिश्रमामुळेच कुटुंब व्यवस्था टिकून आहे। मुलांचे संगोपन असेल, शिक्षण, संस्कार आणि कुटुंबाची काळजी या माध्यमातून त्या देशाच्या भविष्यात योगदान देतात। 30,000 रुपये प्रति महिना म्हणजे काय? न्यायालयाने एका महत्त्वाचा निकष ठरवला आहे। जर एखाद्या गृहिणीचा अपघातात मृत्यू झाला तर तिच्या घरगुती सेवांचे मूल्यांकन करताना किमान 30,000 रुपये प्रति महिना इतका विचार केला जाईल। म्हणजेच नुकसान भरपाई ठरवताना केवळ भावनिक नुकसान नव्हे तर गृहिणीने कुटुंबासाठी केलेल्या कामांचे आर्थिक मूल्य देखील विचारात घेतले जाईल। या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना यापूर्वीपेक्षा अधिक भरपाई मिळण्याची शक्यता आहे। हा निर्णय केवळ कुटुंबापुरता मर्यादित नाही। आता देशभरातील मोटर अपघात भरपाई प्रकरणांमध्ये या निर्णयाचा संदर्भ दिला जाऊ शकतो। मोटर अपघात दावा न्यायाधिकरण, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा सर्व स्तरांवर हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो। यामुळे गृहिणींच्या योगदानाचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक स्पष्ट निकष उपलब्ध होणार आहेत। मित्रांनो, भारतात अनेक वर्षे घरकामाला काम म्हणून पाहिले जात नव्हते। घरात दिवसभर काम करूनही अनेक गृहिणींना त्या कामात काही कमवत नाही असे म्हटले जात असे। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने त्या विचारसरणीला मोठा धक्का दिला आहे। न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला आहे की पगार मिळत नाही म्हणून कामाचे मूल्य कमी होत नाही। गृहिणींचे योगदान अमूल्य आहे आणि त्याला कायद्यांमध्ये योग्य स्थान मिळाले पाहिजे। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। गृहिणींच्या घरगुती कामाला आर्थिक मूल्य देणे, त्यांना राष्ट्रनिर्माती म्हणून संबोधणे आणि अपघात भरपाईमध्ये स्वतंत्र नुकसान भरपाईची तरतूद करणे हा एक मोठा बदल आहे। हा निर्णय केवळ कायदेशीर नाही तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। तुमच्या मते गृहिणींच्या कामाचे आर्थिक मूल्य मान्य करणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।